पुणे जिल्ह्यातील मंचर आणि नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांना पालेभाज्यांच्या घसरलेल्या दराचा मोठा फटका बसतोय। मेथीसारख्या पालेभाज्यांना सध्या बाजारात कवडीमोल बाजारभाव मिळतोय, यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत। काढणी आणि वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट आपल्या उभ्या धानाच्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये धना आणि मेथी ह्या भाजी पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे। त्यामुळे धना उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। आपण या ठिकाणी पाहू शकताय, आपण आता आंबेगाव तालुक्यातील नागापूर या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी हे काढणीला आलेलं हे धना पीक आहे आणि ह्या धना पिकामध्ये शेतकऱ्यांनी अक्षरशः या ठिकाणी शेळ्या चरण्यासाठी सोडल्यात। खरं तर धना असेल, मेथी असेल, ही जी पिकं आहेत ही अगदी कमी कालावधी देणारी पिकं आहेत। अगदी 30 ते 40 दिवसामध्ये ही पिकं काढणीसाठी येत असतात। मात्र असं असलं तरी या पिकांना भांडवली खर्च मोठा असतो, मात्र कमी दिवसात येणारी पिकं आणि त्यातून चांगला नफा होईल या अपेक्षेने खरं तर या भागामधील जे शेतकरी आहे ते आपल्या भागामध्ये धना किंवा मेथीची पिकं घेत असतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून धना असेल किंवा मेथी असेल या पिकांना अगदी कवडीमोल बाजारभाव मिळतोय आणि जो बाजारभाव मिळतोय त्या बाजारभावामध्ये खरं तर हे पिकांचा काढणी खर्चही वसूल होत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही पिकं आपल्या शेतातून काढण्याऐवजी या पिकांमध्ये आता शेळ्या आणि मेंढ्या सोडणं या ठिकाणी पसंत केलंय। आपल्यासोबत शेतकरी आहे। दादा, काय सांगाल, खरं तर ही पिकं तुम्ही आता एवढे कष्टाने पिकवलेली त्यात शेळ्या मेंढ्या सोडल्यात, बाजार भाव नाहीये। आज मार्केटला नेलं तर 1 रुपये 2 रुपये गड्डीनी खपतात, ते म्हणजे जातात। तर आम्हाला भाडे मजुरी हेच निघत नाही, पदर पैसे द्यावे लागतात। या पिकाचं काढणी आणि बाजारात देण्याचा खर्च वसूल होत नाहीये। त्यामुळे हे पीक काढण्यापेक्षा शेतकऱ्यांनी या ठिकाणी या उभ्या पिकामध्ये शेळ्या आणि मेंढ्या चारायला सोडलेल्या आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे।